तर मोठ्या प्रमाणात राज्यात उन्हाचा तडाखा वाढलेला पाहायला मिळतोय. कशा प्रकारे स्वतःची काळजी घेतली जाऊ शकते? नमस्कार. सध्या वातावरणामध्ये सकाळच्या वेळेस आणि नंतर दुपारी खूप जास्त प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. टेम्परेचर खूप वाढलेलं आहे आणि रात्रीच्या वेळेस हे कूल टेम्परेचर आहे. हे जो क्लायमेट चेंज झालेला आहे त्याला बॉडी अडॉप्ट होण्यासाठी वेळ घेते. त्यामुळे दुपारच्या वाढलेल्या टेम्परेचरमुळे आजकाल व्हायरल फीवरचं प्रमाण वाढलेलं आहे. लोक आजारी जास्त पडत आहेत. लोकांना खोकला येत आहे. सर्दीचे बरेचसे रुग्ण वाढलेले आहेत आणि हे होत आहे फक्त वातावरणातील बदलामुळे. सध्या लोकांनी एकच प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे की दुपारच्या वेळी जनरली आपण बाहेर जर काम नसेल तर फिरायचं टाळावं. 12 ते 5च्या दरम्यान शक्यतो ज्यावेळेस जास्त प्रमाणामध्ये टेम्परेचर असतं अशा वेळेस लोकांनी हे उन्हामध्ये जायचं टाळावं. जर त्या काळामध्ये लोकांनी ऑफिसमधूनच काम करावं आणि जर समजा बाहेर जायची वेळच आली तर बेसिक प्रिकॉशन्स घ्याव्यात, जसं की डोक्यावर रुमाल असेल किंवा छत्री असेल तर छत्री वापरावी, जेणेकरून आपलं संरक्षण करता येईल. त्याचबरोबर लोकांनी शक्यतो हे शीतपेय ज्याला म्हणतो आपण, अशा प्रकारचे जे कोल्ड्रिंक्स असतात ते मार्केटमध्ये आपण न घेता साधं पाणी किंवा नारळ पाणी आणि पौष्टिक जे फ्रुट्स असतात जसं की काकडी आहे, पायनॅपल आहे, संत्री, मोसंबी आहे, अशा प्रकारच्या पौष्टिक फ्रुट्सचं सेवन जास्त करावं आणि कोल्ड्रिंक्स अवॉइड करावेत, जेणेकरून तुमच्या आरोग्याची काळजी चांगली घेता येईल. त्याचबरोबर लोकांनी स्पायसी फूड, ऑइली फूड, हेवी फूड हे दुपारच्या वेळेस उन्हामध्ये टाळावे. तर अशा प्रकारच्या स्पायसी आणि हेवी फूडमुळे तुम्हाला लूज मोशन्स, उलट्या किंवा बाहेरचं फूड खाल्ल्यामुळे जुलाब अशा प्रकारचे आजार होऊ शकतात. त्यामुळे बाहेरचे पदार्थ शक्यतो टाळावेत. सर, ठाणेकरांना काय आपण असेल अशा प्रकारे स्वतःचा बचाव करण्यासाठी आव्हान? ठाणेकरांना एवढंच माझं आव्हान असेल की तुम्ही शक्यतो दुपारच्या वेळेस 12 ते 5 मध्ये उन्हामध्ये जाणे टाळावे. आपण थंड जागीच आपले काम जे काही असेल ते ऑफिसचे काम असेल किंवा घरचे काम असेल ते करावे आणि बाहेर जाते वेळेस तुम्ही प्रिकॉशन अशी घ्यायची की डोक्यावर तुम्हाला रुमाल टाकणे असेल किंवा छत्री असेल, अशा प्रकारची स्वतःची प्रिकॉशन घ्यावी आणि हायड्रेट करत राहावं, स्वतःला पाणी पित राहावं, नारळ पाणी घ्या. त्याचबरोबर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे काही फ्रुट्स आहेत जसं काकडी आहे, पायनॅपल आहे, वॉटरमेलॉन ज्याला आपण टरबूज बोलतो, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स घ्यावे, जेणेकरून शरीर हायड्रेट होत राहील आणि शरीरामध्ये तुमचं व्यवस्थित बॅलन्स राहील, वॉटर लेवल मेंटेन राहील, डिहायड्रेशन होणार नाही, जेणेकरून तुम्हाला पुढे चालून वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येणार नाहीत. तर व्हायरल ताप आणि प्रदूषण कसं बघता याकडे? नागरीकरणामुळे ह्या MMRDA क्षेत्रामध्ये म्हणा किंवा शहरी भागामध्ये सगळीकडेच एक नागरीकरणामुळे प्रदूषणाची लेवल वाढलेली आहे. आपली जी एअर क्वालिटी असते ती एक पुअर क्वालिटी म्हणून म्हणतो आपण या शहरी भागामध्ये. त्यामुळे डेव्हलपमेंट, विकास हा एका बाजूला चालू आहे, त्यामुळे प्रदूषण पण वाढत चाललेलं आहे. तर याच्यावर बॅलन्स म्हणून आता प्रदूषण वाढतंय म्हणून आपण विकास कामं बंद नाही करू शकत, विकास कामंही चालू राहिले पाहिजेत. परंतु जर आपल्याला पर्यावरणाचं संवर्धन करायचं असेल, आपल्याला लॉंग टर्म मध्ये पर्यावरण आपल्याला आपल्यासाठी पोषक ठेवायचं असेल तर आपण झाडंही लावली पाहिजेत. त्याचबरोबर वृक्ष लागवडीमुळे ग्लोबल वॉर्मिंगचा धोका आपण फ्युचरमध्ये टाळू शकतो. त्यामुळे सगळ्यांनीच आपण वृक्ष लागवड असेल किंवा पेड बचाव ज्याला म्हणतो, जे आहेत झाडं ते पण जगवले पाहिजेत. याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न घेणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही असं केलं तरच फ्युचरमधील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका टाळता येऊ शकेल.